नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे तर सोया व्हेज दालच्या रेसिपीला सुरुवात करू। अर्धी वाटी चणा डाळ घेतली, अर्धी वाटी तुरी डाळ घ्यायची, दोन्ही डाळी समप्रमाणात घ्यायच्या, 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि भरपूर पाणी 3 ते 4 तास चांगले भिजून द्यायच्या। डाळी छान भिजले तर डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। ही सोयाबीन घेतलेली अर्धी वाटी, ह्याला 15 ते 20 मिनिटं म्हणजे पहिलं थंड पाण्यात भिजत ठेवायच्या, गरम पाण्यात काही भिजत घालायची गरज नाही आहे। सोयाबीनमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, कुकरमध्ये डाळ टाकून घ्यायची आणि सोयाबीन टाकून घ्यायची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 1 छोटा चमचा हळद टाकायची आणि त्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं कारण चणा डाळ आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या लो तर मिडियम गॅसवरती। मला सोयाबीन नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं, पण व्हेज दालच्यामध्ये सोयाबीन टाकलं खूप छान लागतं खायला। डाळ शिजली, आता तडका द्यायची तयारी करून घेऊ। 3 चमचे तेल टाकलेले, 1 छोटा चमचा जिरे टाकायचे, तेजपत्ता, दालचिनी, 5 ते 6 काळी मिरी, 5 ते 6 लवंग टाकायच्या। लोच गॅस ठेवायचा, लो गॅसवर ठेवायचं म्हणजे मसाले जळत नाही। तर 1 मोठा कांदा घेतलेला, बारीक आपण कांदा घ्यायचा आणि ते टाकून घ्यायचा। कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये 1 मिडियम साईजचा टमॅटो घेतलेला आहे, ते पण टाकायचं। थोडंसं मीठ टाकायचं, मीठ टाकल्यामुळे टमॅटो लवकर मऊ होते आणि चांगला टमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। डाळ पण शिजलेली, डाळ आणि सोयाबीनला थोडंसं मॅश करून घ्यायचं असं मॅशरनं। एक टमॅटो मऊ झालेला आहे, त्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा, मोठा चमचा धने पावडर टाकायचं, 1 मोठा चमचा लाल तिखट टाकायचं। तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि गॅस लो ठेवायचा। लो गॅसवरतीच मसाले टाकायचे, मोठ्या गॅसवरती टाकलं तर मसाले जळतात, त्यामुळे लोच गॅस ठेवायचं। त्याला 3 ते 2 मिनटं तेलामध्ये पहिले मसाले परतून घ्यायचे आणि मग दुधी टाकून घ्यायचं। दुधी टाकल्यावर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं। ते परतून झालं की त्यामध्ये वरती झाकण ठेवायचं, 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून वाफलून घ्यायचं। पाणी लगेच टाकायचं नाही, पहिलं वाफलून घ्यायचा। वाफलून झालं की त्याला हलवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पाणी टाकणार आहे, 1 वाटी टाकायचं पाणी आणि दुधी भोपळा चांगला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा। झाकण ठेवायचं त्यावरती, 3 ते 4 मिनटामध्ये दुधी छान असं शिजतंय, त्याला काही टाईम लागत नाही जास्त शिजण्यासाठी। दुधी छान चांगला मऊ झालेला आहे, त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची शिजलेली, ही पूर्ण डाळ टाकून घ्यायची। डाळ टाकून घेतली की मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकणार आहे कारण भरपूर अजून घट्ट आहे, थोडंसं पाणी टाकायचं कारण चणा डाळ आहे, चणा डाळीला भरपूर असं पाणी लागतं। आणि आता जरी पातळ दिसण्यासाठी जसं थंड होईल तसं ते घट्ट होते। 2 चमचे चिंचाचं पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हलवून घ्यायचं त्याला आणि उकळी आली की लो गॅस करायचा। लो गॅसवरती 5 ते 6 मिनटं दालचा चांगला शिजून द्यायचा झाकून ठेवून। दालच्या तयार झालं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।